नमस्कार मित्रांनो, माझं नाव अनिल आहे. त्या दिवशी मला चांगलंच आठवतंय की घरच्यांनी मला भाजी आणण्यासाठी पाठवलेलं. आमचं साधंच गाव होतं. माझी नुकतीच बदली होऊन मी परगावी आलो होतो आणि ह्या खेडेगावाला माझी बदली झाली होती. कामानिमित्त मी इथे राहत होतो, पण माझ्या घरचे म्हटले की जाऊन भाजी आण. मी भाजी आणण्यासाठी गावामध्ये आलो त्यावेळेस मला समजलं इथे तर मंडई भरत नाही. आठवड्याला म्हणजे रविवारीच भाजी वगैरे खरेदी करावी लागते. त्यावेळेस मी आजूबाजूला दुकानात विचारलं, पण आमच्या गल्लीमध्ये नेहमी एक बाई यायची भाजी विकण्यासाठी. तिचं नाव मैना माहीत होतं, पण मला तिचं घर माहीत नव्हतं. गावामध्येच मी तिचं विषयी माहिती विचारली तर एका दुकानदाराने मला तिच्या घराचा ॲड्रेस सांगितला. म्हणून म्हटलं की तिच्या घरी जावं. त्यावेळेस तो दुकानदार म्हटला, त्यांच्या घरी जावा, तिथे मिळेल तुम्हाला भाजी. आता सणसूद पण होता, घरी पाहुणे पण येणार होते. कोथिंबीर आणि दुसरा भाजीपाला पण घ्यायचा होता, कारण की आम्ही नुकतंच गावावरून आलो होतो रात्री आणि आठवडाभर काय खाणार. कालच बाजार झाला होता, म्हणून मग मी तिच्या घरी भाज्या आणण्यासाठी आणि इतर काही माळव आणण्यासाठी गेलो होतो. मी सकाळी साधारणतः 7 ते 7:30 वाजता गेलो. बरोबर तिला शोधत मी तिच्या शेतामध्ये आलो, पण अचानक मी तिला आवाज दिला, तिने काही मला आवाज दिला नाही. म्हणून मी अचानक घरी गेलो आणि पाहून आश्चर्यचकित झालो होतो. नुकतीच ती घरामध्ये होती आणि असं वाटत होतं की नुकतीच ती आंघोळीवरून आली. अचानक मी तिला पाहिलं आणि ती खूप लाजली, कारण की तिची सुंदरता मला दिसली होती. मी पण थोडा वेळ अवाक झालो आणि मला काहीच समजलं नाही. मग काय, ती पाहून सुरुवातीला हसली, नंतर आमची चांगलीच ओळख झाली. पण एक दिवशी गल्लीमध्ये पण कोणी नव्हतं, मी घरी एकटाच होतो निवांत. त्यावेळेस अशीच ती पैसे घेण्यासाठी घरी आली होती. आता मी नेहमीच तिच्याकडून उधार घ्यायचो. ज्यावेळेस ती घरामध्ये आली आणि पुन्हा तो विषय निघाला. मग काय, आमच्यामध्ये नेमकं त्या दिवशी काय घडलं आणि दोघांमध्ये असं काय झालं की तिच्याशिवाय आता मला चैनच पडायचं नाही आणि तिला पण माझ्याशिवाय अजिबात करमायचं नाही. तर चला मग तीच कथा सांगूया. नमस्कार मित्रांनो, माझं नाव अनिल आहे. तशी मी 30 मधला होतो, पण अगदी तरुण होतो. माझं लग्न झालेलं साधारणतः 4-5 वर्ष झाली होती, पण कधी कधी कामानिमित्त माझी परगावी बदली होत असायची. एका चांगल्या पोस्टवरती मी कामाला होतो, नोकरी पण चांगली होती. मी तसा सकाळी 10 वाजता घरातून गेलो की संध्याकाळी 5-6 वाजायच्या. एका चांगल्या बँकेत नोकरीला होतो, त्यामुळे घरची परिस्थिती चांगली होती. जीवनाचा चांगलाच आनंद घेत होतो. मला व्यायामाचं वगैरे एवढं काही वेळ नव्हतं, पण स्वतःला व्यवस्थित ठेवलं होतं. मी सिटीमध्ये राहणारा, पण कामानिमित्त बाहेर जावंच लागत होतं. त्या दिवशी माझी बदली एका खेडेगावामध्ये झाली होती. तसं माझी नोकरी चांगल्या ठिकाणी होती, पण आम्ही एका अशा ठिकाणी रूम पाहिली होती जिथे सगळी सोय होती. पाण्याची असेल आणि चांगलं घर पण मोठं होतं. जवळच शिक्षणासाठी मुलांना पण शाळा होती, म्हणून तिथे राहायचं आम्ही ठरवलं होतं. आजूबाजूचे आमच्या जे होते ते पण असेच कामानिमित्त रूम घेऊन राहत होते. नेहमी आम्ही सुट्टी असलो की गावाकडे यायचो, कधी जोडून सुट्टी आली की गावाकडे यायचो. आम्ही जिथे राहत होतो तिथल्यांची आणि माझी एवढी काही ओळख नव्हती. एक दिवशी आम्ही असं गावाकडे आलो होतो. चांगली 4-5 दिवस सुट्टी घेतल्यानंतर चालले होतो. पुन्हा कामावर दुसऱ्या दिवशी जायचं होतं, पण त्या दिवशी मला घरातल्यांनी सांगितलं की स्वयंपाकासाठी काहीच नाही. असं करा, तुम्ही मंडईमधून जाऊन भाज्या आणा, परत आठवडाभर काय होणार. कालच बाजार झाला आणि परत सगळा आठवडा असाच जाईल. मी नुकतीच आंघोळ केली होती. सकाळ सकाळ घरच्यांचं किरकिर मात्र डोक्याच्या मागे होते. म्हणून म्हटलं की नंतर कामाला जाण्याची गडबड आणि घरचे कुठे जाणार. बाई माणसाला असं बाहेर जाणं काही जमत नाही. म्हणून मग मी म्हटलं की नाही, आता सकाळ सकाळ जाऊन यावं. म्हणून मी म्हटलं की आंघोळ मी उरकली, डोकं वगैरे व्यवस्थित स्वच्छ केलं. कपडे त्या दिवशी मी नुसता माझा बरमुडा आणि टी-शर्ट घातला होता. म्हटलं की सकाळ सकाळ ताज्या भाज्या मिळतील.
म्हणून मग मी माझी गाडी तर नव्हती माझ्याकडे, शेजारी पण कोण देणार नाही, तसाच मी चालत चाललो. गाव तसं लांब नव्हतं जास्त, आम्ही जणू काही गावातच असल्यासारखं. त्यावेळेस मी पाहिलं की जिथे आठवडा बाजार भरतो तिकडे तर काहीच दिसत नव्हतं. सगळीकडे थोडाफार अगदी कचरा वगैरे दिसत होता. एक बाजूलाच किराणा दुकान होतं. म्हणून मग मी म्हटलं की भाजी कधी विकायला येते, मंडई कधी भरते. त्यावेळेस सुरुवातीला त्याने माझ्याकडे पाहिलं आणि चकित झाला. तो मला म्हटला, नवीन दिसताय तुम्ही. मी म्हटलं हो. त्यावेळेस तो व्यक्ती म्हटला की इथे शहरासारखं रोज मंडई नाही भरत, आठवड्याचा एकदाच बाजार असतो. हे ऐकून मी तर अगदीच निराशच झालो. म्हटलं मग हो, आता मग? त्यावेळेस तो व्यक्ती म्हटला की इथून डायरेक्ट दुसऱ्या गावी जायला लागेल तुम्हाला. आता 2-4 दिवसांनी तिथला बाजार आहे. तोपर्यंत काय करायचं? घरात काहीच नव्हतं सामान. लसूण, कांदा, भाजीपाला आणि इतर सामान तर आणायच लागत होतं. त्यावेळेस तो म्हटला की पण हां, आमच्या गावामध्ये एक आहे बाई, तिच्याकडे मिळेल तुम्हाला 1-2 दिवसाच्या भाज्या वगैरे. त्यावेळेस मी म्हटलं हो का, कोण आहेत त्या? त्याने घराचा पत्ता सांगितला आणि म्हटला इथून खालच्या अंगाला चालत जा, शेतात थोडंसं लांब आहे पण नाही लई जास्त लांब. मी म्हटलं की बरं ठीक आहे. मी चालत चाललो होतो. माझ्या हातात एक पिशवी होती, हातात मोबाईल होता. मी चालतच आलो. खूप वेळ चालल्यानंतर मला एक समोर घर दिसलं. घर खूपच साधं होतं. बाहेर मात्र कोणी नव्हतं. 1-2 गुरं बांधली होती. आम्ही सरळ घरामध्ये गेलो. आधी सुरुवातीला मी आवाज दिला, मात्र कोणी आवाज मला उत्तर दिलं नाही. टीव्हीचा आवाज आतमध्ये चालू होता, त्यामुळे माझा आवाज जात नसेल. मी थोडासा आतमध्ये गेलो. कडेने थोडंसं झाडाचं कंपाऊंडर होतं. झाडाच्या कंपाऊंडरमधून मी आत गेलो. त्यावेळेस म्हटलं कोणी आहे का असं म्हणून मी दरवाजा पाठीमागे ढकलला आणि समोर पाहून मी अवाक्क झालो. मीच लाजलो. सुरुवातीला माझी नजरच पडत नव्हती, कारण की ती बाई समोरच होती. नुकतीच जणू काही आंघोळ करून आली होती. त्यावेळेस मी लाजलो आणि नंतर मी मान फिरवली. तिने स्वतःला व्यवस्थित केली साडी आणि म्हटली कोण? त्यावेळेस मी म्हटलं अहो, भाजीपाला न्यायला आलो होतो. मग तुमचं घराचा पत्ता मिळाला म्हणून इकडे आलो. होय का, थांबा देते, असं म्हणून आतमधली तिने टोपली बाहेर आणली. ती म्हटली की आता मी गावामध्येच येणार होते ही भाजी विकण्यासाठी घेऊन. कालच संध्याकाळी भाजी काढून आणली आणि ताजीच आहे बघा. त्यावेळेस तिच्याकडे मेथीची, शापूची आणि अजून काही माळवं भेटलं होतं. त्यावेळेस मी म्हटलं की तुम्ही घरीच पिकवता का? ती म्हटली हो, पण बटाटे आणि कांदे वगैरे दुसरीकडं आणते मी. आठवड्याला माझं स्वतःचं मी बसते. त्यावेळेस मी म्हटलं की बरं, भारी झालं. 2-3 प्रकारच्या भाज्या आणि भाजीसाठी भेटलं होतं. आम्ही बोलत होतो त्याच वेळेस. मग काय, ते मला म्हटल्या की पण तुम्ही नवीन दिसताय. मी म्हटलं हो, नुकतंच मी इथे आलो आहे. ती म्हटली की बरं ठीक आहे. तिने मला विचारलं कुठे राहता. मी पण तिला सांगितलं. ती म्हटली अहो, तिकडेच येणार होते, पण जाऊ द्या, आता आलाय सरशी घ्या. तिने थोडा भाव इकडे तिकडे करून चांगले व्यवस्थितपणे दिलं. ती म्हटली की चला आता मी पण तिकडेच चालले. तिचं पण सगळं आवरलेलं. ती घराच्या बाहेर आली आणि घराला कडी आणि कुलूप लावलं. आम्ही दोघं चालतच चाललो होतो. त्यावेळेस ती म्हटली की बरं झालं माझं घर गावलं. मी म्हटलं की हो. ती दिसायला खूपच देखणी आणि सुंदर होती. रंग तिचा सावळा होता, पण स्वतः अगदी खूपच वेगळं तिचं रूप होतं. सहज पाहून कुणी पण प्रेमात पडेल. त्यावेळेस मी म्हटलं की तुम्ही एकट्या राहताय का, कारण की घरी आलो तर कोणी दिसत नव्हतं. ती म्हटली की हो, मी एकटीच राहते, कोणीच नाही मला, पण मी ह्याच्यावरच घर चालवते. मी जास्त काही विचार नाही. आम्ही बोलत होतो. ती म्हटली की तुम्ही पण चांगल्या घराण्यातले दिसताय, पगार पाणी चांगलं असेल. मी म्हटलं की हो. आम्ही बोलत बोलत घरापर्यंत आलो. मी नंतर घरी गेलो आणि तिथून ती जोरजोरात ओरडत भाजी घ्या भाजी म्हणत पुढे गेली. मी मात्र लांबून टक लावून तिचं पाहत होतो. खरंच तिचं सौंदर्य लांबून निहाळण्यासारखं होतं. असं वाटत होतं तिला पाहतच बसावं. काय माहीत तिच्यामध्ये एवढं काय आकर्षकपणा होता, जी माझी नजरच हटत नव्हती.
माझं मनच भरता भरत नव्हतं. शेवटी मी घरी आलो. घरातलं सगळं वगैरे उरकलं. डबा घेऊन कामावर गेलो. असंच दिवस चालू होते. कधीतरी एखाद्या दिवशी दिसायची. तिला पाहावं म्हणून मी नियमितपणे आणि रोजच आठवड्या बाजारला जायचो आणि तिच्याकडून भाजी घ्यायचो. आता तिची आणि माझी आधीपेक्षा चांगलीच ओळख झाली होती. चांगलीच मैत्री झाली होती. एक दिवशी घरी कोणी नव्हतं. मी नेहमी तिच्याकडून उधार वगैरे भाज्या वगैरे घेत असायचो, जेणेकरून तिने माझ्याशी बोलावं आणि माझ्याशी चांगली ओळख करावी. मी तिला प्रत्येक आठवड्याला जास्तीचेच पैसे द्यायचो. कधीकधी तर कधीकधी मुद्दाम उधार घ्यायचो, पैसे सुट्टे नाही म्हणून. एक दिवशी झालं असं. सकाळची वेळ होती. नेहमीप्रमाणे ती डोक्यावर टोपली घेऊन भाजी विकण्यासाठी आली. मी घरात एकटाच होतो. पैसे उधारीचं मागायला म्हणून ती आली. मी नुकताच फ्रेश झालो होतो. सकाळची वेळ असल्यामुळे उरकण्याची घाई होती आणि मी घरी एकटा असल्यामुळे स्वतःलाच डबा बनवायला लागणार होता. मला आवाज ती देत होती. मी म्हटलं की आतमध्ये या. ती आली तसं तिने मला किचनमध्ये पाहिलं आणि म्हटली की साहेब काय करताय? म्हटलं काय आता स्वतःलाच करायला लागते स्वयंपाक. ती म्हटली का हो, घरच्या कुठे गेल्या मॅडम? मी म्हटलं की ती गेली आता गावी, आता लवकर नाही येणार, तिचं जरा घरी काम आहे. ती म्हटली की होय का, मग मला सांगायचं ना. म्हटलं की हो, पण आता काय करायचं, स्वतःला बनवावं तर लागतं. ती म्हटली थांबा मी करते. मुद्दा मी तिच्यासमोर असं काही करत होतो की जेणेकरून मला काही किचनमधलं जमत नाही, पण मुद्दा मी करण्याचा प्रयत्न करतोय मजबुरीमध्ये. त्यावेळेस ती आली आणि मला हातभार लावू लागली. तिला घरातल्या काही वस्तू माहीत नव्हत्या, त्या मी बरोबर तिला देऊ लागलो. मी तिला पाहत होतो, काही सुंदर दिसत होती. त्यावेळेस मी म्हटलं की खरंच तू किती सुंदर दिसते ग. त्यावेळेस ती लाजली आणि म्हटली का हो असं म्हणताय? नाही ग, मी तुला रोज पाहतो, आज तर ही वेळ होती. तुला भाजी विकायला जायचं नाही का? ती म्हटली जाऊन आली मी, आता इथून घरी जाणार होते. बरं चल, आपल्या दोघाला जेवण बनव, आज दोघं पण जेवूया. तुम्हाला उशीर नाही का होतो असं तिने मला म्हणाली. त्यावेळेस मी म्हटलं की नाही, तुझा आवर निवांत, असं म्हणून मी लगेच आलो. ती मला सारखी पाहत होती, मी पण तिला पाहायचो. बोलता बोलता आमची नजरानजर व्हायची. हळूच मी तिच्याकडे बघून गालातल्या गालात हसत असायचो. कदाचित माझ्या मनातल्या भावना तिने बरोबर ओळखल्या होत्या. तिला माहिती झालं होतं की माझ्या मनात काय आहे, पण हिंमत मात्र तिची पण होत नव्हती. जणू मला असं वाटायला लागलं ती माझीच वाट पाहते की मी काहीतरी म्हणावं. मी पण मग लगेच म्हटलं की मैना, तुला एक बोलू का? त्यावेळेस ती मात्र शांतच होती. मुद्दाम एकदा दोनदा आवाज दिला. त्यावेळेस ती म्हटली की हां बोला की. तू मला खूपच आवडू लागले आहे. काय माही तुझ्यामध्ये मी काय बघितलं, पण पहिल्यांदा जशी दिसत होती तशी दिसते. कदाचित मला ती एकटी आहे बघून हिंमत आली होती, पण माझं पुढं काळीचं धडधड करायला लागलं. पुढे 4-5 मिनटं ती काही बोललीच नाही. ती नुसतं किचनमधल्या स्वयंपाक ती उरकत होती समोर पाहून. तिने काहीच बोलली नाही. ह्याच्यावरून मला वाटलं की तिला आवडलंच नसेल. मी खूपच नाराज झालो आणि स्वतःलाच दोष देऊ लागलो की उगाच मी तिला असं काही बोललो. मी बोलून दाखवायला नव्हतं पाहिजे होतं मनातल्या भावना. सगळं झाल्यानंतर ती मला म्हटली की मगाशी काय म्हणत होता? मी म्हटलं काही नाही, जाऊ दे. ती म्हटली की अहो बोला की. मी मात्र विचारच करत होते, पुन्हा एकदा कधी म्हणताय? मला पण तुम्ही खूप आवडताय की. मी म्हटलं खरंच? तर ती म्हटली हो. मग काय, आता तर मला स्वतःहून तिने संधी दिली होती. मी जवळ गेलो आणि तिला खेचत माझ्याकडे घेतलं. वेड्यासारखंच मी माझ्या मिठीमध्ये घेतलं. ती लाजत होती, पण ती म्हटली अहो काय करता हे, सोडा. मी म्हटलं आता नाही सोडणार, असंच धरून ठेवणार आहे. ती म्हटली अहो दरवाजा उघडा, कोणी पण येईल. ती मात्र खूपच लाजत होती, तशी ती घाबरत पण होती. मी गेलो आणि दरवाजा लावला, जवळ घेतला आणि तिला प्रेम करू लागलो. त्या दिवशी सकाळ सकाळ त्या भाजीवालीसोबत माझं चांगलं जमलं. आम्ही एकमेकांच्या भावना चांगल्या रिकाम्या केल्या. एकमेकांच्या मिठीत आम्ही सगळं विसरून एकमेकांना सुख दिलं.
पण तो दिवस खरंच खूपच निराळा होता. आमची जेव्हा पहिली भेट झाली होती तिथून पुढे मी तिला खूपच प्रेम करू लागलो. जेव्हा यायची तेव्हा मी तिच्यावर खूप मनापासून प्रेम करायचो. तिने पण तिच्या भावना मला सांगितल्या. कधी तर ती मला तिच्या घरी बोलवून घ्यायची आणि आम्हाला विचारणारं कोणच नाही. खूपच वेड्यासारखं प्रेम मी करत असायचो. तर कशी वाटली कथा ती नक्की कळवा आणि नवीन असाल तर चॅनेलला लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका.